नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे आंब्याचा शिरा। त्यासाठी मी 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, थोडेसे काजू बदाम कापून घेतलेत आणि मनुके घेतलेत आणि इथे मी 1 आंबा घेतलाय। तर त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून घ्यायचे। त्यामध्ये 1 वाटी रवा घेतलाय मी, तो भाजून घेणार आहे छान। विचार केला की आंब्याचं सीजन संपण्याच्या आधी हा आंब्याचा शिरा एक वेळेस तर खाऊनच बघायला पाहिजे, त्यासाठी मी बनवत आहे। आता हा रवा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे। भाजून घेतलाय मी, झालाय सोनेरी रंग। आता याच्यामध्येच मी ते काजू बदाम आणि मनुके टाकून अर्धा चम्मच तूप टाकून घेतलंय। आता याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे छान। आता तो 1 आंब्याचा रस ना मी केला होता ना, करून घेतला, मिक्सरमध्ये करून घेतलाय मी आणि ते याच्यात टाकून घ्यायचं आहे। आता इथे साईडला मी 2 ग्लास गरम पाणी करून घेतलंय। त्यातलं आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं याच्यात टाकून घ्यायचंय आणि याला हलवत राहायचंय, कारण याच्या ना गाठी होऊ शकतात। त्यासाठी याला सारखं मिक्स करत राहायचंय। आता याच्यामध्ये मी अर्धी वाटीच्या थोडंसं जास्त साखर टाकून घेतली आहे। तर परत मिक्स करायचे। हा शिरा चवीला फार छान लागतो, एकदा नक्की अशा प्रकारे तुम्ही पण ट्राय करून बघा। आता याच्यावर मी झाकण ठेवून 1 वाफ काढून घेणार आहे। आता झाकण काढले, बघू शकता किती छान दिसत आहे। याला रंग पण छान आलाय, पिवळास। आता याच्यामध्ये मी ना अर्धा ग्लासच्या कमी दूध घेतलंय। दूध का टाकलंय मी, तर याला छान एक चव येते। तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत, पण मी टाकलंय। आता रवा शिजून रेडी झालेला आहे। मी याला प्लेटमध्ये काढून घेत आहे थोडासा। आता याच्यावर ना मी 1 चम्मच रस टाकून घेते आंब्याचा आणि थोडासा आंबा कापून घेतलाय, तो पण टाकून घेत आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। जय महाराष्ट्र।